नमस्कार नाशिककर. आज आपण आणखी एक नवीन विषय घेऊन आलो आहे, तो म्हणजे फिटनेस. आणि फिटनेस हा आज आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे. आपण बघतो की अनेक घटना ह्या अचानक घडलेल्या असतात, पण त्या अचानक नसता घडलेल्या. त्यासाठी आपण आपलं आरोग्य कसं जपलेलं आहे, आपण एक्झरसाईज किती करतो हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि त्याचमुळे फिटनेस सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी ट्रेनर असतात. अशाच प्रकारचे क्रीडक या संस्थेचे ट्रेनर श्री गोपी जाधव सर यांना आज आपण आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, आपल्याला फिटनेस ट्रेनर व्हावं असे का वाटले आणि फिटनेस ट्रेनरसाठी आपण कोणता कोर्स वगैरे केला किंवा कसं आपलं सुरुवात कशी? याची सुरुवात तर स्पोर्ट्सपासूनच झाली आहे. मी लहानपणी साधारण 3री-4थीत असताना शेखर गोचरांची जी क्रिकेट अकॅडमी महात्मानगर, तर तिथे क्रिकेट खेळणं सुरू केलं. तर मी साधारण 4 ते 5 वर्ष तिथे क्रिकेट खेळलो क्लब लेवलवरती. आणि त्यानंतर हळूहळू माझा कल अजून बाकी स्पोर्ट्सकडे वाढत गेला. सो मग मी त्यानंतर फुटबॉल खेळलो प्रोफेशनली. जसं मी कॉलेजही माझं निवडलं भोसला मिलिटरी, तर तिथे स्पोर्ट्सला बराच सारा वाव भेटला. तर त्यानंतर काही प्रोफेशनल लेवलवरती खेळताना बऱ्याच साऱ्या इंजुरीजला सामोरं जावं लागलं. तर त्यामुळे प्रोफेशनल करिअर थांबला गेलं. अभ्यासात तर होतोच मी बरा, सो अभ्यासही सोबत चालूच होता. बट त्यासोबत असं वाटलं की स्पोर्ट्समध्ये आपलं काहीतरी योगदान थोडं बाकी राहिलेलं आहे, असं थोडं अपूर्ण वाटतं कधी. तर मग मी कोविडचा एक टाइम असा होता की मला विचार करायला बराच सारा वेळ भेटला की आपण यात कसं जाऊ शकतो. सो तो एक मेन हे होता की आपण आपलं जे कडनं आपल्या काही चुका झाल्या किंवा आपल्या वेळेस काही फॅसिलिटीज नव्हत्या की थोडं न्यूट्रिशन गायडन्स करणारं कोणी नव्हतं किंवा त्यावेळेस जिम ही गोष्ट माहिती नव्हतं ज्यावेळेस मी खेळायचो फुटबॉल पर्टिक्युलरली असं. तर मग नंतर त्या गोष्टीचं थोडं जाणीव होत गेलं की जो गॅप आहे याच्यात ॲथलीट्समधला आणि आता त्यांनी परफॉर्मन्स त्यांची थोडं पुढे नेण्यासाठी, तर तो गॅप आपण थोडा ब्रिज करू शकतो. तर मग तशी सुरुवात झाली विचाराची याची. आणि मग मी विनोद सरांचे क्रीडक या कंपनीची मला माझ्या मित्राकडनं माहिती भेटली. सो तसं मग याची सुरुवात झाली माझी की कोचिंगचं. पण आपण त्यासाठी काही कोर्स वगैरे केला किंवा कोणाचं गायडन्स वगैरे? येस, सुरुवातीला मी जॉईन केलं पूर्णपणे माझ्या स्पोर्ट्सच्या बॅकग्राऊंडवरती. बट सोबत असताना विनोद सरांच्या गायडन्सने, माझ्या काही आधीच्या कोचेसच्या गायडन्सनी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग रिलेटेड जे सर्टिफिकेट्स आहे किंवा फिटनेसला लागणारे काही इक्विपमेंट त्याचे सर्टिफिकेट्स, तर असे मी सर्टिफिकेशन कोर्सेस केलेले आहे बरेच सारे आतापर्यंत. मी MA योगाशास्त्राचा इयर 1 पण क्वालिफाईड आहे. तर माझं ते इंजुरीमुळे ते थांबल्या गेल्या. नाही तर माझा योगा, त्यानंतर जिम मधले जे ट्रेनिंग आणि आउटडोर जे ट्रेनिंग याचं रिलेटेड सर्टिफिकेशन झालं आहे. आपण क्रीडक या संस्थेमध्ये कधी जॉईन झाला आणि सुरुवात कशी झाली? साधारण मला 5 वर्ष झाले आहेत क्रीडकला जॉईन करून. माझ्या एका मित्राचा रेफरन्सनी मला क्रीडकबद्दल समजलं की विनोद सर असं नाशिकमध्ये काम करतायत, त्यांची टीम फार चांगली आहे आणि ते फार वेगळ्या पद्धतीने काम त्यांचं आहे की ॲथलीट फोकस्ड आहे. जनरल पब्लिकही ते टार्गेट करतात, बट ॲथलीट फोकस्ड आहे त्यांचा. सो त्याने मला त्यांना अप्रोच करायचं हे मन झालं. सो माझी सुरुवात एका ईमेलवरनं झालेली की सरांना ईमेल केला आणि त्याचा रिप्लाय आला लकीली की हो तुम्ही येऊ शकता आमच्याकडे. सो जवळजवळ साधारण मी 1 महिना त्यांच्याकडे डेमो दिले कोचेस म्हणून. सोबतचे जे कोचेस होते त्यांच्यासोबत काम केलं. सो विनोद सरांना त्यावेळेस माझा अप्रोच आवडला आणि त्यांनी मग मला ट्रेन करायचं ठरवलं. सो मग तशी स्टार्ट झालेलं माझं. येस सर, आपण सुरुवात केली वगैरे, क्रीडकमध्ये आपण कोणता टाइम असा देतात की ट्रेनिंगसाठी आपल्याला हा टाइम माझा किंवा आमच्या संस्थेचा हा टाइम असतो असं कोणतं? आता तरी आम्ही सकाळी आणि संध्याकाळी 2 बॅचेसमध्ये ऑपरेट करतो. सकाळी 6:30 ते 10 पर्यंत आमचे बॅचेस असतात आणि संध्याकाळी 4 ते 8 असं आम्ही मंडे टू फ्रायडे ऑपरेट करत असतो. आणि सॅटर्डे संडेजला मोस्टली आम्ही रिकव्हरीचं सजेशन्स देतो. यात ॲथलीट्स आणि जनरल पब्लिक हे सगळे आहे. आणि वयोगट त्यात 3 पासून ते आमच्याकडे 70 एजचे सुद्धा क्लायंट्स आहेत. आपल्याकडे खेळाडू येतात, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातले येत असतात. त्यासाठी आपले काही असे जे ट्रेनिंगचे काही असे ठरलेले का काहींच्यासाठी, हे खेळाडूंसाठी
जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी वेगळा असं काही ठरलेलं आपलं? हो सर, अगदी. आता आम्ही वयानुसार आमचे गट झालेले असतात. सो आम्ही क्रीडकचा इंटरनल आम्ही करिक्युलम डेव्हलप केलेला आहे की ट्रेनिंगसाठी या पर्टिक्युलर गोष्टी या एज ग्रुपला सूट होतील. सो आम्ही 3 वर्ष ते 7 वर्षासाठी आमचा एक प्रोग्राम आहे स्टार्ट फिट म्हणून. तर लहान मुलाला त्याला सरळ चालण्यापासनं तर त्याने उडी कसं मारावं, बॅलन्स कसं करावं, की कोणत्या गोष्टीवर पाय ठेवायचा ठेवू नये, सो या गोष्टी त्यात प्रोग्राममध्ये कव्हर केल्या जातात. तो प्रोग्राम ॲजिलिटी, बॅलन्स, कोऑर्डिनेशन ह्या मेन 3 गोष्टींवरती बेस आहे. जसं तो एज ग्रुप क्रॉस होतो तर आम्ही त्याला मल्टी स्पोर्ट्सला इंट्रोड्यूस करतो. सो 7 ते साधारण 13 वयपर्यंत असं आहे की त्याला विविध खेळाचे प्रकार, म्हणजे बॅटवाले जे काही बॉलवाले स्पोर्ट्स वेगळे, बॉल पायाने मारणारे वेगळे स्पोर्ट्स, हाताने खेळणारे वेगळे, सो असे बॉल गेम्सला इंट्रोड्यूस करवले जातात. जसं 13+ जात होतो तर त्याला बॉडी वेट आणि वेटेड स्ट्रेंथनिंग असं इंट्रोडक्शन केलं जातं. सो एजनुसार कॅटेगरीज वेगळे वेगळे, त्यांचं पिरियडायझेशन वेगळं होतं. सो जनरल पब्लिकला आम्ही कसं करतो, काय अप्रोच ठेवतो की त्यांना हेल्दी राहायचं आहे, त्यांची लाईफस्टाईल बिझी आहे, सो ते कमी वेळ देऊ शकताय. सो त्यांच्या केसमध्ये असा वर्कआउट असतो की ते एंटरटेन पण राहिले पाहिजे थोडे. सो आम्ही कम्युनिटी बेस्ड आमचा एक सिस्टम आहे क्रीडकमध्ये. सकाळी जर तुम्ही बघितलं तर पहिली बॅच 35 ते 40 लोक एकत्र येतात. सो त्यात थोडं काही हसी मजाक होतं, त्यांचं वर्कआउटही होतं. सो त्यांना तो फॉर्मॅट आहे. आणि जर हेच बघितलं तर ॲथलीट्स याचा विरुद्ध आहे. त्यांना फार इंटेन्स त्यांचे वर्कआउट्स डिझाईन केलेले असतात, कारण त्यांना ग्राउंडवरती त्याचे रिक्वायरमेंट्स वेगळे आहे. सो क्रिकेटर्स वेगळे खेळतात, फुटबॉल प्लेयर्स वेगळ्या, टेनिस प्लेयर्स वेगळे. सो त्यांचं पिरियडायझेशन त्यांच्या स्पोर्ट्सनुसार केलेलं असतं. सर तुम्ही आता म्हटलं की चालण्याचं जे 1 ते 7 वर्ष वयोगटात चालण्याविषयी पण आपण हे करत, म्हणजे चालण्यासाठी पण असं काही शास्त्रीय पद्धत आहे का, ती त्याप्रमाणेच झालं पाहिजे असं काही? हो, आता आम्ही कसं करतो की सर विविध प्रकारचे आमच्याकडे इक्विपमेंट असतात जे त्यांच्या एजसाठी फ्रेंडली आहे फार. सो जर लहान मुलांना मला सरळ चालवायचं तर आम्ही काही इक्विपमेंटचा वापर करतो की समजा आमच्याकडे पॉली स्पॉट्स म्हणून एक इक्विपमेंट, ते जर रबरच्या डिस्क सारखं असतं तर उजवा पाय इथे ठेव, डावा इथे ठेव. आधी कोच त्याला सपोर्ट करणार की असं मुवमेंट करायचा. त्यानंतर चालण्यामध्येच त्याचं संतुलन चेक करायचं असेल तर आमच्याकडे विविध टाईपचे ट्रॅक्स आहे. तर ते ट्रॅक असा थोडे उंचावटा असतं, जसं आपली वीट असते त्या टाईपचं असतं, त्याच्यावरती पाय ठेवून चालणार, जेणेकरून त्यांचं चालण्यासोबत बॅलन्स किंवा आपण संतुलन म्हणतो तर ते पण थोडं टेस्ट केलं जातं आणि ते इम्प्रूव्ह होतं. त्याचे मल्टिपल रिपिटेशन्स. आणि मग अजून त्याचंच एक स्पेसिफिक बरेच सारे अजून इक्विपमेंट आहे की हर्डल्स आलेले आहे, काही रोप्सचे अजून वेगळे टाईप्स असतात जे सरळ असतात, त्यांना बॅकवर्ड शिकवणं, साईडवेज चालणं शिकवणं. सो अशा नॅचरल मुवमेंट्स की ज्या त्यांच्या खेळातच शिकवल्या जातात त्यांना. सर आपण फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत असताना आहार किती महत्वाचा असतो? आता बऱ्याच जणांना हे म्हणजे फार आश्चर्यकारक वाटेल, बट तुम्ही फिटनेससाठी दिवसातला 1 ते 1.5 तासच देता. बट तुम्ही बघशाल की आपल्या फूडचे जे इंटेक असतात 4-5 असतात जे खूप मॅटर करतात. आणि फूड सोबत त्यांच्या जे रेस्ट किंवा रिकव्हरी आपण ज्याला म्हटलं तर ते पण मॅटर करतात. सो जर आपण टक्के काढायचं ठरवलं तर प्रत्येकाला 30 असे एक 33% दिला तर फार महत्वाचा, जवळजवळ 1/3 पोर्शन मिनिमम फूड मॅटर करतो. आणि काही केसमध्ये तो इव्हन जास्त पण करतो की काही जणांना नुसतं फूड कंट्रोल केलं तरी त्यांचं हेल्थ व्यवस्थित होऊन जातं. कारण आजकाल असं होतं की सोशल मीडियावरती म्हणा, थ्रू इन्फ्लुएन्सर्स थ्रू म्हणा, किंवा मागील 10 वर्षात फास्ट फूडच्या स्टॉलचे नंबर्स इतके वाढलेले आहे की आणि कंट्रोल ठेवणं फार अवघड होतं. सो ॲज अ टीचर आपण त्यांच्या घरी नाही जाऊ शकत की हे काय खाताय किंवा काय चीट मील घेताय. तर खूप मेजर पार्ट आहे फूडचा. आणि ॲथलीटच्या लेवलला तरी तो इतकं डिसिप्लिन त्यांना राहायला लागतं की म्हणजे त्यांचा 1-2 चीट मील सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स फार अफेक्ट करून देतात. आणि काही अशा केसेस ज्यांना मेडिकल कंडिशन्स आहे काही क्लायंटच्या, जर ते ओबीस कॅटेगरीमध्ये येतात, डॉक्टरने रेस्ट्रिक्ट केलेलं काही फार तळलेलं खाणं वगैरे, तर ते फार म्हणजे हार्मफुल असू शकतं आणि त्याचे लॉंग टर्म फार कॉन्सिक्वेन्सेस वाईट असतात. सो हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. जी यंग आणि ॲक्टिव्ह क्राऊड आहे त्यांच्यासाठी एक टाईम हा 1-2 चीट मील थोडे काही त्रासदायक नसतं जास्त. बट ज्यांना डॉक्टरनेच सांगितलं की हे तुम्ही अवॉइड करा तर ते त्यांनी कंपल्सरी ते अवॉइड केलंच पाहिजे. असं आहाराबरोबरच आपला जो रोजचा व्यायाम आहे, हा रोजचा व्यायाम डेली झालाच पाहिजे का? आणि काही वेळेस असं होतं की कंटाळा आलेला असतो, करायची इच्छा नाही होत, यावेळेस आपलं काय मत आहे, किती आपण डेली व्यायाम झालाच पाहिजे? आता जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल काही ज्या संस्था असतात त्यांचे ते तासांमध्ये सांगतात की तुमचा एका आठवड्यात
हा पर्टिक्युलर टाईपचा व्यायाम 4 तास झाला पाहिजे. तर तो जरी फॉर्मॅट वापरला तरी चालतो. फार बिझी इंडिव्हिज्युअल जे असतात त्यांना तर मी सजेस्ट करतो, जर तुम्हाला 6 दिवस नाही वर्कआउट जमत आहे तर तुम्ही ठरवा कोणतेही 3 किंवा 2 दिवस असं ठरवायचं तुम्हाला. त्यात फक्त जो वर्कआउटचे टाईप आहे तर ते तुम्ही वेगळे वेगळे करा. जनरली ॲडल्ट क्राऊडसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग दी बॉडी वेटही असते आणि वेट सोबत सुद्धा असते, तर आम्ही ती सजेस्ट करतो की ती तुम्ही स्किप करायचं नाही. ॲटलिस्ट त्याचं एक तरी सेशन झालं पाहिजे फुल बॉडी, म्हणजे अपर बॉडी लोअर बॉडी असं दोघा. आणि त्यानंतर कार्डिओचं जे काही टाईपचं ट्रेनिंग असेल मग तुम्ही त्यात रनिंग करू शकता, सायकलिंग, बरेच जण स्विमिंग करता असं. सो ते टाईप ठेवले पाहिजे. सो रोज करणं हे कंपल्सरी नाही आहे, बट ते बेटर असेल जर तुम्ही रोज करताय आणि तुम्हाला आधी काहीच कंडिशन्स नाही, म्हणजे वर्कआउट करून तुम्हाला काही त्रास होत नाही. म्हणजे कोणी गुडघ्याचा पेशंट आहे त्यांनी रोज रनिंग नाही केलं पाहिजे अनलेस अँड अंटिल त्याचा रिहॅब प्रोसिजर पूर्ण झालेला आहे. पण जनरल क्राऊडसाठी एक चांगलं आहे. तुम्हाला जर कंटाळाच्या ॲस्पेक्टमध्ये माझं सजेशन असं असतं की तुम्हाला जर मी 10 ॲक्टिव्हिटी सांगतो त्याच्यातली आवडती कोणती, कोणाला चालायला आवडतं, कोणाला सायकलिंग आवडतं, आणि बेस्ट त्याच्यातलं एक स्पोर्ट्स आहे सर. म्हणजे जर मला आवडतं क्रिकेट खेळायला तर मी 2 तासही क्रिकेट खेळेल, मला बोर नाही होणार आणि त्यात व्यायाम फार होऊन जाईल. जर ग्राउंडवर तुम्ही बघता खूप पळतो आपण, सेम प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, कोणाला बॅडमिंटन आवडतं. तर तुम्ही असं जर तुमचा वीक शेड्यूल केला की माझं दिवसभर बिझी आहे, मला वीकमधनं 3च सेशन भेटत आहे फिटनेसचे, तर मी 2 सेशन खेळून घेणार. सो जवळजवळ ते इक्वलच होऊन जातं आणि बाकी गोष्टी तुम्ही बॅलन्स करताच त्यासोबत. सो असा फॉर्मॅट जरी निवडला तरी बेटर आहे. बट जे कंटिन्युअस करताय ॲथलीटसाठी सजेशन असेल की त्यांनी जसं त्यांचा कोच सजेस्ट करतात ते केलेलं बेटर राहील. आपण कार्डिओ विषय म्हटलंय, त्यासाठी आता जर बघितलं धकाधकीच्या जीवनात की सध्या हृदयरोगाचे रुग्ण वाढताय, त्याच्यात अनेक जण बळी पडताय. बरोबर. पण हे होत असताना आपण त्यासाठी कोणता असा एक्झरसाइज ठेवली का त्याच्याने आमच्याकडे येणाऱ्या लोकांना आम्ही योग्य ट्रेनिंग देतो, त्याच्यातून ते क्लिअर होतात, असं कुठे आहे? राईट. आता ज्यावेळेस कोणी कार्डियक पेशंट असता तर सर्वात पहिले माझा हे अप्रोच असा असतो की त्यांच्या डॉक्टर्सनी काय सांगितलं त्यांना. सो बऱ्याच साऱ्या पेशंटचं असं असतं की ते खूप हार्ट रेट जातच हाय होईल अशा एक्सरसाइज त्यांनी अवॉइड करायला सांगतात डॉक्टर्स. ॲटलिस्ट काही पिरियडसाठी तरी ज्यावेळेस त्यांची काही ट्रीटमेंट चालू असते किंवा काही टॅबलेट चालू असतात. सो माझं सजेशन असं असतं की मी सिम्पली सांगतो, तुम्ही एक तर फोनवरती किंवा स्मार्ट वॉच घाला, तुम्हाला कोणत्या हार्ट रेट रेंजमध्ये जाणवतोय त्रास वगैरे तर ती एक रेंज माहिती करून घ्या. प्लस तुम्ही ते मोजा पण की आज मी 1 किलोमीटर चाललो, 2 किलोमीटर चाललो, तेव्हा मला त्रास जाणवायला लागला थोडा. तर स्वतःचं ते एक लिमिट जाणून घ्यायचं आणि ऑलवेज एक डॉक्टर प्रेफर करायचा या कंडिशनसाठी तरी. सो म्हणजे मी करताना जर माझ्याकडे पेशंट आलं तर मी त्यांच्या डॉक्टरशी डायरेक्ट बोलणं प्रेफर करतो की सर मी काय यांना काय लेवलपर्यंत मी थोडं पुश करू शकतो एक्सरसाइजच्या टर्म्समध्ये. डॉक्टरचं जसं इनपुट आलं तर मला इथे होऊन जातं. जनरल याच्यामध्ये मी वॉकिंग जास्त सजेस्ट करतो की म्हणजे ज्यांना जे एजेड आहे कार्डियक ज्यांना असे इश्यूज आहेत तर बेसिक वॉकिंग सजेस्ट करेल. सायकलिंग असतं आणि जे स्विमिंगला कम्फर्टेबल आहे तर स्विमिंग असा. बाकी काही बॉडी वेट एक्सरसाइजेस जे म्हणजे माझ्यानुसार चांगले असतात तर ते मी पुशअप्स त्यात जरूर म्हणजे बऱ्याच एज ग्रुपला ज्यांना काही त्रास नाही शोल्डर्स किंवा बॅकचं काही तर पुशअप्स सजेस्ट करतो. आणि काही क्रॉसफिट किंवा हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग असे टाईपचे जे ट्रेनिंग याच्यात मल्टिपल एक्सरसाइज तुम्ही टाईम बेस्ड करता किंवा कमी वेळेत जास्त एक्सरसाइज तर ते फॉर्मॅट म्हणजे थोडे बेटर असतात ह्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. बट डॉक्टरचं ओपिनियन घेणं मी पहिले हे करतो. खेळाडूंसाठी आपण फिटनेसचा काय असा प्रोग्राम तयार करतात, जे क्रिकेटपटू वगैरे असतात त्यांच्यासाठी काय असं आपला प्रोग्राम असतो का तो यूज झाला पाहिजे किंवा तो अप्लाय झाला पाहिजे असं? बरोबर. सर आता खेळाडूंचं ते कसं करतं की त्यांचं ज्यावेळेस सीझन चालू असतं, मॅचेस चालू असतात, ती इन सीझन ट्रेनिंग आम्ही एक वेगळं करतो. आणि ज्यावेळेस त्यांचा पावसाळ्यात मॅचेस बंद होतं तर आम्ही त्याला ऑफ सीझन बोलतो. साधारण आमच्यासाठी तो 12 आठवडे 3 महिन्याचा असा काळ असतो. बऱ्याच जणांना त्यापेक्षा कमी किंवा जास्तही काळ भेटत असतो. तर आम्ही थोडक्यात एज कॅटेगरी आणि जेंडरनुसारही काही गोष्टी वेगळ्या ठेवतो. आता जे यंग कॅटेगरीचे मुलं असतात त्यांचे बेसिक मुवमेंट्स पहिले क्लिअर करणं आमचा हा टार्गेट असतो. सो ते 3 महिन्याच्या काळात आम्ही ते तसं टार्गेट ठेवतो की पहिले 4 आठवडे ह्या पर्टिक्युलर मुवमेंट्स त्यांना शिकवायच्या आणि त्या पुढे न्यायचं आहे. आणि प्रत्येक प्रोग्रामच्या आधी आमच्या असेसमेंट्स असतात. सो काही BCCIच्या गाईडलाईन्सनुसार असतात, काही आम्ही पर्सनल डेव्हलप केलेल्या टेस्ट असतात की जे आम्हाला वाटतं महत्त्वाचं आहे पर्टिक्युलर त्याचं मुवमेंट चेक करण्यासाठी. म्हणजे जॉईंट्सची मोबिलिटीपासनं तर त्यांची कार्डिओ कपॅसिटी असेल, कोणाची वजन उचलण्याची कपॅसिटी असेल
वयोगटानुसार ते बदलत असतात, पण त्यांच्या टेस्ट असतात आणि प्रत्येक एज ग्रुपला थोडा वेगळा हे केलेला असतो की फास्ट बॉलरची वेगळी रिक्वायरमेंट असू शकते. तर जसं त्यांचा सीझन जवळ येतो, ऑफ सीझनचा जो आमचा फेज असतो शेवटचा, तर तो मोर त्यांच्या जी ॲक्टिव्हिटी त्याच्या स्पेसिफिक बनून जातो. क्रिकेटपटूंसाठी तसंच की बॅट्समनला काही वेगळ्या डील्स ॲडिशनल असतात रेग्युलर वर्कआउटसोबत, आणि सेम फास्ट बॉलर्सला पण तसं. आता सध्या ऑफ सीझन चालू आहे क्रिकेटचा, पावसाळा चालू आहे, यावेळेस आपलं सेशन कसं चालू आहे? किती खेळाडू आपल्याकडे येत आहे? सर जवळजवळ आमच्याकडे आता 50च्या वरती खेळाडू आहे, आणि ऑफ सीझन तर आता क्रीडाच्या इंडोर फॅसिलिटीज असल्यामुळे आमचा म्हणजे पूर्ण सीझन काहीच इंटरप्शन शिवाय म्हणजे चाललेलं आहे, असा काही त्रास नाही झाला. सो आणि ॲथलीट्स पण डेडिकेटेड आहे, कारण बरेच जण हे सेम म्हणजे आमच्याकडे काही जण बारामती पुण्यामधनं आलेले आहे. सो ते तिथे म्हणजे अक्षरशः त्यांनी आता 2.5 महिन्याजवळ जर झालं तर त्यांचे जे रिव्ह्यूज आहे की सर असं तिथे पण होत नव्हतं जे तुम्ही इथे घेताय, जस्ट बिकॉज की म्हणजे सर विनोद सरांचा MCAवर त्यांचा कोचिंगमधनं असेल, माझा एक्सपिरियन्स असेल, आमच्याकडे बाकी बरेच सारे कोचेस आहे ज्यांचा कॉन्ट्रीब्युशन येत होता, प्रत्येक जणाची स्पेशालिटी इथे यूज होत आहे. आणि क्रीडाची मोठी टीम असल्याचा एक आम्हाला फायदा हाच आहे की प्रत्येकाची डिफरंट जी स्पेशालिटी ती इथे यूज होत आहे. आत्तापर्यंत तर कॅम्प एकदम भारी, आणि इव्हन जर इम्प्रूव्हमेंट्स बघितले जे आम्ही कॅम्पच्या एंडला टाकणार आहे, सो जे काही इंटरनॅशनल स्टँडर्डवरचे टेस्ट आहे, रिसेंटली एक ब्रॉन्को टेस्ट आले, तर इव्हन आम्ही ते पण टेस्ट केली या ॲथलीट्सवर, तर फार सरप्राईजिंग आणि एकदम चांगले रिझल्ट्स आले. सो आमचा जो कॅम्प एक बरोबर दिशेने चालला असं आम्हाला हे खात्री आहे. विनोद यादव सरांचा जो MCAचा अनुभव आहे तो आपणास किती फायदेशीर ठरतो? सर फार फार फायदेशीर ठरतो, कारण त्या लेवलवरती स्टेट किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय अपेक्षा आहे म्हणजे सिलेक्टर्सच्या असतील, तिथल्या कोचेसच्या असतील, ते आम्हाला इथे डायरेक्टली कळतात सरां थ्रू, आणि त्यानुसार इथे प्रोग्राम आम्हाला लगेच मॉडिफाय करता येतं की नाही आता ह्या लेवलचं आपण डिफिकल्टी लेवल वाढवली पाहिजे, ह्या लेवलचं नवीन इक्विपमेंट आपण घेतलं पाहिजे, ह्या लेवलच्या ड्रिल्स इंट्रोड्यूस केला पाहिजे, मुलांना रिकव्हरीच्या टेक्निक्स बऱ्याच सरांनी तिथनं आईस बाथचे आपण पॉड्स इथे इंट्रोड्यूस केले. तर ते फार एक चेंजिंग मुवमेंट होता की ॲथलीट्सना विचारलं की तुमचा रिकव्हरी सायकल कसं झालं, तर ते फार फास्ट झालं सर. आधी 3-4 दिवस अंग दुखायचं किंवा असं व्हायचं, आता ते एका दिवसात आम्ही रिकवर होतो. सेम जे डायटिशियनचं गायडन्स घेणं किंवा सरांचे तिथले फिजिओज आहे जे आम्ही रिमोटली कनेक्ट करतो, इथले काही लोकल फिजिओज आहे ते कनेक्टली करतो, तर ॲथलीटचं रिकव्हरी सायकल आम्हाला फार क्विक करता आलं. ट्रेनिंगचे स्टँडर्ड्स वाढले, सरांचेही इंटरनॅशनल जे कॉन्टॅक्ट्स आम्ही ते यूज करतो, आणि इथे त्याचा आम्हाला फार फायदा होतो की आम्ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ट्रेनिंग इथे इंट्रोड्यूस केलेले आहे, आणि हे भविष्यात अजून फार उंच स्तराला जातील याची खात्री आहे आम्हाला. आपलं जे क्रीडकचं सेंटर आहे ते याला आहे गंगापूर रोडला. येस. मग तिथं मैदानाची सुविधा आहे का? आणखी कुठे आपण मैदानाचं कधी खेळाडूंना धावणे वगैरे यासाठी आपण यूज करतो? हो सर, आमचं आता नाशिकचं आमचं एक नवीन हाय परफॉर्मन्स सेंटरचं आमचं काम चालू आहे, तर ते चांडची ज्या एरियात ते होणार आहे, सो तिथे ग्राउंड फॅसिलिटीज आम्हाला अवेलेबल आहे, आणि मखमलाबादचं जे क्रिकेट ग्राउंड, सो आम्ही प्रेफर करतो की जे रनिंग बेस्ड ड्रिल्स असतील सर ते आमच्या ग्राउंडवर घ्यावे, तर या 2 लोकेशनवरती घेतो आम्ही. आणि नंदनवन लॉन्सच्या इथे आमचं जे क्रीडकचं फिटनेस सेंटर आहे, तर तिथे आमचं मेनली जे वेट्स असणार, स्ट्रेंथ रिलेटेड ट्रेनिंग, कोर बेस्ड जे ट्रेनिंग असेल, काही पॉवर ट्रेनिंग ज्याच्यात वजन यूज होता, जो वेट्स किंवा काही प्रॉप्स असे यूज होतात, तर ते आम्ही तिथे घेतो. अशा फॅसिलिटीज आहे. मखमलाबादमध्ये आपलं जे सेंटर सुरू आहे, तर सेंटरचा यूज आपण किती दिवसांसाठी करतात, किंवा असं काही आपलं ठरलेलं आहे का टाइम टेबल, का 4 दिवस नंदनवन लॉन्स, 2 दिवस किंवा 3 दिवस मखमलाबाद, असं काही ठरलेलं आहे आपलं? हो सर, ते सीझननुसार चेंज होतात ना. आता ऑफ सीझनसाठी जे आमचे 2 रनिंग सेशन असतात ते आम्ही इथे ठेवतो. सो 3 सेशन्स त्यांचे फिटनेस सेंटरवरती होतात आणि 2 सेशन्स इथे. 5 डेजचा वीक हा फिटनेससाठी ठरलेला त्यांचा, आणि हा त्यांचा क्रिकेटचे जे कोचेस आहेत जे त्यांना स्किल शिकवतात त्यांच्यासोबत आम्ही बोलून असं कोऑर्डिनेट करतो की त्यांची प्रॅक्टिस आवर्स आणि मध्ये त्यांना रेस्ट भेटला पाहिजे, आणि मग आमचा फिटनेस सेशन असलं पाहिजे. सो असं सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. असं एखादं खेळाडू किंवा एखादं असं पर्सन आपल्या एवढ्या अनुभवात असं आलं का तो क्रिटिकल असताना मला पण थोडा प्रॉब्लेम आला किंवा मी त्याच्यातून शिकलो, असं कधी झालं? हो सर, हा पर्टिक्युलरली लहान एज ग्रुप सोबत एक्सपिरियन्स येतो, कारण ज्यावेळेस मुलं यंग असतात त्यांचं विजन फार क्लिअर नसतं की माझे पॅरेंट्स मला पाठवताय पण काय पर्पज की. सो आमचा नील चंद्राते म्हणून एक स्टुडंट आहे, त्याचा फार मला एक्सपिरियन्स आठवतो की
तो 3 वर्षा आधी ज्यावेळेस त्यांनी आमचा जुन्या जागेवरती क्रीडकचा तो आलेला ट्रेनिंगसाठी, तर तो फार थोडा एक्सक्यूज द्यायचा. आणि तो स्वभाव आहे, म्हणजे त्याच्यात काही त्याची चूक आहे असं नाही, बट लहान मुलांचा स्वभाव असतो, सर मला आळस येतोय, मला हे जमतच नाहीये. बट त्याच्या 3 वर्षात जे प्रोग्रेस झाला, तर तो आता इतके त्याचे मुवमेंट जर तुम्ही ऑब्झर्व केले किंवा आमच्या सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओज बघितले, तर त्यांनी इतका इम्प्रूव्ह केलं स्वतःला आणि त्याला त्याचे रिझल्ट भेटले त्याच्या सिलेक्शन ट्रायल्समध्ये पण. सो आमच्या जे मुवमेंटच्या टर्म्समध्ये असेल तर प्रत्येक फिटनेसचं जे आम्ही इथे शिकवतो सगळ्या ह्याच्यात त्यांनी स्वतःला इतका इम्प्रूव्ह केलं आहे. आणि तो फिजिकनुसारही तुम्हाला दिसेल की त्याचा आधीचे व्हिडिओज आणि आताचे व्हिडिओज कम्पेअर केले. इव्हन त्याचा पॅरेंट्सचा फीडबॅक आहे आणि मेन त्याचा डिसिप्लिन, त्याचा पॅरेंट्सचं आणि कोचेसचं इथला कॉन्ट्रीब्युशन असं सगळं. सो त्याचाही त्याच्यात महत्त्वाचं वाटतं की त्याला वेळेवर ते रिअलाईज होत गेलं की आपले पॅरेंट्स, आपले कोचेस आपल्यासाठी एफर्ट घेतात, आपण त्याचा काही हे केलं पाहिजे. आणि असे बरेच सारे काही फिमेल ॲथलीट्स पण आहे ज्यांनी लहानपणापासून जे आपल्यासोबत आहे, ज्यांना जसं जसं एज वाढत गेलं त्यांना एफर्ट दिसत गेले पॅरेंट्सचे, आणि तर ते फार आता बरेच सारे इम्प्रूव्ह करतात. असं आपल्याला अखेरचा प्रश्न, आपल्याला भविष्यात अजून काय डेव्हलपमेंट करायची? सर आता आम्हाला तर इंडिया प्लेयर्स घडवायचे हेच आमचं स्वप्न आहे, या क्रिकेट फॅसिलिटीसोबत, आमच्या हाय परफॉर्मन्स सेंटरसोबत. सो मला जसं नाशिकच्या लेवलला जे काही इव्हेंट्स होतील क्रिकेट रिलेटेड आणि बाकी स्पोर्ट्स रिलेटेड पण, महाराष्ट्र लेवलवरती आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती. सो आम्ही बऱ्याच साऱ्या स्पोर्ट्समध्ये आहोत सर. हँडबॉल, डचबॉल असेल, लवकरच काही आणखी स्पोर्ट्स पण आम्ही इंट्रोड्यूस करू. इव्हन स्कूल लेवलला पण आमचे कोचेस असतात, ते बऱ्याच स्पोर्ट्समध्ये काम करत असतात. तर ह्या क्रिकेट फॅसिलिटीसोबत आम्हाला क्रिकेटचे प्लेयर्सला जितक्या उंच लेवलवर नेता येईल ते न्यायचं आहे आणि बाकी स्पोर्ट्सलाही आमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. कारण ॲज अ फिटनेस कोच आम्ही बऱ्याच साऱ्या स्पोर्ट्सचा विचार करू शकतो, आमच्या अभ्यासात असतात ते. प्लस विनोद सरांचा गायडन्स असेल आणि आमची टीम फार सर इथे भक्कम आहे, म्हणजे विविध बॅकग्राऊंडचे आणि वेगळ्या वेगळ्या स्पेशालिटी असलेले कोचेस आम्हाला लाभले. सो आम्ही फार लकी समजतो की आम्ही हे काम करू शकतो आता आणि भविष्यातही फार मोठ्या लेवलवर करू. सर, तुम्ही आज खरोखर आम्हाला फिटनेस कसा राखावा, फिटनेससाठी काय केलं पाहिजे, आहार किती महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर आपण खेळाडूंकडे कसं लक्ष दिलं जातं, खेळाडू कसे घडवले जाता येईल. खेळाडू फक्त रोजची प्रॅक्टिस करून घडत नसतो, तर त्याचा फिटनेस तेवढा महत्त्वाचा असतो. ते आज आम्हाला आपल्या मुलाखतीतून सांगितलं. आपण नाशिकचे खेळाडू तर घडवाच, पण नाशिकचं आरोग्य पण जपा, नाशिकच्या जे वयोवृद्ध आहे त्यांचं आरोग्यसुद्धा जपण्याचं काम आपण करा, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज आपण आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.